कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांचे अप आणि डाऊन मार्गावरचं वेळापत्रक पूर्णतः कोलमडून गेलंय. 5 ते 7 तास विलंबानं गाड्या धावतायत. त्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कोकणात जाणाऱ्या गाड्या नियमित सुरू करण्यासाठी म्हस्के यांनी रेल्वे मंत्री आणि कोकण रेल्वेचे चेअरमन यांना खरमरीत पत्र लिहित कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्याची सूचना केली आहे. दरम्यान यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजीची लाट आहे. विलंबानं धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतोय. खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि कोकण रेल्वेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले की कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बहुतांश प्रमुख गाड्या या निर्धारित वेळेपेक्षा तासनतास उशिरानं धावत असून ही बाब आता अपवाद नसून रोजचीच समस्या बनली आहे. या सततच्या विलंबामुळे प्रवाशांच्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत आहेत. मार्च महिन्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की प्रीमियम समजली जाणारी सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस ही गाडी सुमारे 7 तास उशिरानं धावत होती. तिकिटात जेवणाचा समावेश असून सुद्धा प्रवाशांना जेवण मिळालंच नाही. जेव्हा तेजससारख्या प्रतिष्ठित गाडीची ही अवस्था असेल तर इतर एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्यांची स्थिती किती बिकट असेल याची कल्पना करणंही कठीण असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय. दरम्यान रेल्वेच्या विलंबाबाबतची SMS सूचना प्रणाली पूर्णतः अविश्वसनीय ठरत असल्याची तक्रार असून अनेक प्रवाशांना वेळेवर कोणतीच माहिती न मिळाल्यानं त्यांना रेल्वे स्थानकांवर तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलं आहे.